नाशिक सकाळचे संपादक अभय सुपेकर देखील आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेत। अभयजी, पहिली संयुक्त सभा ठाकरेंची नाशिकमध्ये झाली होती, कुंभमेळा नाशिकमध्ये आहे, त्यामुळे गिरीश महाजनांनी खूप जोर लावलेला आहे। नाशिकची निवडणूक खऱ्या अर्थानं अगदी चुरशीची झाली होती। तुम्ही कसं बघताय या निवडणुकीकडे? कारण मुंबई, पुणे, नाशिक या गोल्डन ट्रायंगलमधलं नाशिक अगदी महत्त्वाचं शहर आहे। आतापर्यंत खरं तर नाशिकवरती सातत्यानं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं वर्चस्व राहिलेलं आहे। अलीकडे भारतीय जनता पक्षानं आपली मांड पक्की केलेली आहे आणि यावेळच्या देखील निकालामध्ये ती आणखी पक्की होईल असं दिसतंय। फक्त जो 100 पारचा नारा दिलेला होता तो गाठता येईल का नाही याच्याबद्दल मात्र निश्चित शासनकता आहे। सध्या ज्या स्वरूपाचे आकडे आपल्या समोर येत आहेत, हा मुळात कल आहे। कलामध्ये थोडंफार 5-10% इकडे तिकडे होऊ शकतं। भाजप 52, शिंदे सेना 55, अशा स्वरूपात 107चा आकडा, 122 पैकी 107चा आकडा जर नाशिककर हे महायुतीला देत असतील, पण या ठिकाणी शिंदे सेना ही नंबर 1चा पक्ष म्हणून समोर येताना पाहायला मिळते आणि एक मोठी चपराक आहे ठाकरेंना, दोघेही ठाकरेंना। कारण राज ठाकरेंनी महापौर बसवला होता नाशिकमध्ये, त्यानंतर सातत्यानं अपयश येत राहिलं। यावेळेला संयुक्त सभा दोघंही ठाकरेंची एकत्रित नाशिकमध्ये पहिली झाली आणि त्यानंतर काही प्रमाणावर तरी ठाकरे सेनेला थोडासा फायदा होईल अशी शक्यता होती, मात्र ती या ठिकाणी होताना पाहायला मिळत नाही। सुपेकर सर, मुळात भाजपबद्दलचा एक अँटी इन्कम्बन्सी दिसत होती। मग वृक्षतोडीचा विषय असेल, गिरीश महाजन यांच्या स्ट्रॅटेजीजमध्ये चूक होती, बंडाळी खूप मोठ्या प्रमाणावर होती, अस्वस्थता खूप जाणवत होती, स्वतः आमदार अस्वस्थ होते। अशा परिस्थितीमध्ये जर हे एवढं मोठं यश येत असेल तर त्यामागचं कारण काय? यामागचं यश म्हणजे गिरीश महाजनांनीच पुन्हा एकदा लीड घेतलेला आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या 5-6 दिवसामध्ये महाजन यांनी जो विरोध होता तो विरोध कसा मावळता येईल, समजूतदारपणानं काही गोष्टी कशा करता येतील या दृष्टीनं प्रयत्न केलेला आहे आणि जे उमेदवार दिलेले आहेत पक्षानं त्या उमेदवारांचं त्यांच्या प्रभागामध्ये असलेलं काम ते तिथं बळ देताना दिसत आहे। अगदी शीतलजी, तुम्हाला बोलायचं आहे? मला ना पुणे, पिंपरी चिंचवड आणि इव्हन नाशिकच्या अनुषंगाने एक मुद्दा मांडायचा आहे की मला वाटतं की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये एक गोष्ट उद्याच्या निकालानंतर अगदी साफ स्पष्ट होईल की डिजिटलवर जे काही नरेटिव्ह सेट होतं ते नरेटिव्ह आणि ॲक्च्युअल ग्राउंडवर जी काही प्रक्रिया सुरू असते याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसून येते। डिजिटलवर मला जाणवणारी एखादी गोष्ट किंवा एखादं नरेटिव्ह आणि वातावरण असं पूर्ण बदललंय असं वाटत असताना ग्राउंडवर तशीच परिस्थिती असते असं खूप ठिकाणी विशेषतः निवडणुकींच्या बाबतीमध्ये होतं आहे की नाही हे पडताळून बघण्याची परीक्षा या निवडणुकीनंतर काही प्रमाणात आपण सगळेच पास करू असं मला वाटतंय, ते नोंदवायचं होतं।